मी आनंद दुबे आहे. माझं नाव आनंद दुबे आणि मी प्रवक्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा आहे. बरोबर आहे, आपण उल्लेख केला तसा. हा बोला. ठीक आहे. विषय असा आहे की मुंबईमध्ये राहणारा किंवा महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक नागरिकला मराठी आली पाहिजे आणि फक्त मराठी नाही आली पाहिजे, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची सभ्यता, महाराष्ट्राचा गौरवपूर्ण इतिहास हे पण माहिती पडायला पाहिजे. आणि जेव्हा एक जनप्रतिनिधी समाजामध्ये राहतात किंवा निवडणुकीमध्ये जातात, लोकांचे प्रश्न उचलतात, त्यानंतर 100% मराठी आली पाहिजे. बिकॉज महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस मराठी माणूस आहे. त्यांच्याशी संवाद करण्यासाठी हे गोष्ट तुम्हाला आली पाहिजे. मराठी लिहायला आली पाहिजे, मराठी बोलायला आली पाहिजे, मराठा इतिहास काय हे सगळं तुम्हाला जानकारी पाहिजे. तर जर जे पण नगरसेविका आहेत मॅडम, त्यांना मराठी आली पाहिजे, मराठीमध्ये ते संवाद केला पाहिजे, मराठी अस्मितेचा सन्मान जपला पाहिजे. तर सगळा विषय काय झाला आहे, बिकॉज मी प्रवासला आहे, मला माहित नाही की विषय काय आहे, पण जनप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका, आमदार, खासदार, मंत्री महोदय या वेगवेगळ्या पक्षाचे जे लोक आहेत, कार्यकर्ते, त्यांना मराठी आली पाहिजे. आता तुम्ही प्रश्न विचारा की काय विषय आहे. असं आहे की आपण मराठीसाठी ज्या काही बंधनकारक गोष्टी करत आहोत, अगदी मराठी पाट्यांचा मुद्दा असेल, मराठी वादावरून खरं तर शतकांपासून हा इतिहास, हा लढा सुरू आहे. मात्र आता याचं ताजी घटना जे काही घडतायत, मुंबईमध्ये रिक्षा चालकांना मराठी बोलण्यासाठी बंधनकारक करण्यात येत आहे. बरोबर. आणि त्या संदर्भात त्यांच्यावरती कारवायांचा धडाका सुद्धा आपण पाहतोय. आता मात्र मुंबईच्याच महापौर, मुंबईच्या नगरसेविका ज्या आहेत, त्या मराठी त्यांना बोलायला जमत नाही, त्या प्रकारचे लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना त्यांनी फोन थेट कट करून टाकला. मात्र आता यावरती रिक्षा चालकांवरती कारवाई होते, मग नगरसेविकांना सुद्धा मराठी बोलण्यासाठी बंधनकारक यावरची काय हे सरकारला हे केला पाहिजे की सरकार एक तरफ रिक्षा चालक, टॅक्सी चालकला बंधनकारक करत आहे, त्यांच्यावर फाईन करत आहे. दुसरी तरफ त्यांचे पक्षाचे महायुतीचे नगरसेवक या नगरसेविका मराठीमध्ये बोलत नाही. हे कसा न्याय आहे? न्याय सेम पाहिजे. त्यांना पण फाईन करा. जे नगरसेवक, नगरसेविका मराठी नाही बोलले त्यांना 25,000, 50,000ची नोटीस द्या, त्यांच्यावर फाईन करा, 3 महिन्याची वेळ द्या. 3 महिन्यामध्ये नाही शिकले तर त्यांची नगरसेविका पद निरस्त करा. असा चांगला कानून आणा, लोक सन्मान करतील, लोक स्वागत करतील. अगदी आपण 25,000चा उल्लेख करताय. खरं तर प्रॅक्टिकली विचारला तर त्याचा काही फरक पडणार नाही, पण आपण जसं म्हणताय की पद रद्द करण्यात येईल, त्या प्रकारच्या कारवाई संदर्भात आगामी काळात आपल्या पक्षाच्या माध्यमातून महापालिकेमध्ये काही भूमिका मांडली जाईल का? 100% मांडली जाईल. आमचे पक्षाचे नेते आहेत किशोरीताई पेडणेकर आणि आमचे नगरसेवक लोक आहेत, ते बाजू मांडतील पक्षाची. पण एक कार्यकर्ता म्हणून, एक राजकारणात, सामाजिक जीवनामध्ये जीवन जितानी माझी पण एक इच्छा आहे की सगळ्यांना मराठी आली पाहिजे. हवाई जहाज उडायला ते पायलट असो किंवा रिक्षा चालक असो, उद्योगपती, कोणताही मोठा उद्योजक असो किंवा कोणताही मजदूर असो, सगळ्यांना मराठी आली पाहिजे. मराठीच्या भाषा जी आहे आपला आत्माचा विषय आहे, आपली संस्कृतीचा विषय आहे, सन्मानाचा विषय आहे. त्याच्यामध्ये आम्ही नाही करू शकतो की बॉलिवूडचे जो हिरो हिरोईन आहे त्यांना सूट आहे, जे पैसेवाले जुहू मध्ये राहणारे खूप श्रीमंत लोक आहेत त्यांना सूट आहे, आणि जे बिचारे गोरगरीब, जे रिक्षा चालक, मजदूर, फेरीवाले आहेत त्यांना आली पाहिजे. सगळ्यांना आली पाहिजे. आम्ही हे भेदभाव नाही करू शकतो. जुहूच्या राहू द्या किंवा नालासोपाराच्या राहू द्या, सगळ्यांना आली पाहिजे. नक्कीच आनंदजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाहीच्या विनंतीनंतर सुद्धा नगरसेविका सुधा सिंग या मराठीत बोलत नव्हत्या आणि त्यामुळे हा गंभीर असा एक प्रश्न निर्माण होतोय. भाजप नगरसेविका सुधा सिंह याच मराठीतून उत्तर देत नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्ष जे काही उपक्रम, ज्या काही मोहिमा मुंबईमध्ये राबवत आहेत, त्यामध्ये मराठी भाषेसंदर्भात मात्र सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेविका मराठी बोलत नाहीत. त्यामुळे हा गंभीर प्रश्न आता यामुळे उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.